कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग कर की आता शाळा जॉईन। करायची तर आहेच, मग घोडं कुठे पेंड खाताय? लग्न झालं ना। मग काय झालं? तुला तर माहितीच आहे, माझं तर 6 महिन्याचं बाळ आहे घरी। सासूबाई सांभाळतात, तशा खूप सपोर्टिव्ह आहेत त्या। मला म्हणाल्या जा तू परत शाळा जॉईन कर, तुला आवडतं ना तुझं काम, जा कर तू, मी आहे घरी बाळाला सांभाळायला। बाळाची काळजी करू नको, आणि अगदीच काही वाटलं ना तर मी फोन करेन, घरी येऊन जा। फुल पगारे सर पण मला सोडतात कधी कधी एमर्जन्सीसाठी। आणि तुझी फॅमिली तर ट्रस्टीच आहे ना शाळेची, आणि लग्नच तर झालंय, मग एवढी का गॅप? अक्षरा, काही अडचण आहे का? मी काही मदत करू का तुला? नाही नाही ताई, अगं मी मॅटर्निटी लीव्हवर होते, मला फार काही कळलंच नाही, आणि इथे येऊन बघते तर काय तू शाळेतच नाहीस। धक्काच बसला ग मला, आणि मला फुलपगारे सरांनी अचानक सांगितलं की तुला भाषा विषय शिकवायचंय। अगं फोनवर पण आपलं फार काही बोलणं होत नाही। अक्षरा, काय झालंय सांगशील का मला? हे बघ ताई बोलतेस ना मला, मग सांग ना काय झालंय। आणि आम्ही ना सगळे तुला खूप मिस करतोय, ये ना लवकर परत शाळेत। मी पण मिस करते सगळ्यांना खरंच। माझे विद्यार्थी कसे आहेत आणि माझा वर्ग? कसे असणार ते? अगं तुझ्या वर्गात पाऊल जरी ठेवलं ना तरी पहिला प्रश्न हाच विचारतात, अक्षरा मॅडम कधी येणार? काय सांगू मी त्यांना? अगं आत्ताच बघितलंस ना कसा मुलांनी गराडा घातला तुझ्या समोर। हो, मी येईन लवकरच। हे तुझं लवकर कधी येणार आहे? मला सांग, घरी काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, असं काहीच नाहीये। अगं मग ये ना लवकर, किती काय काय करायचो आपण शाळेत। अगं त्या इव्हेंटमुळे ना आता अजूनच लोड आलाय मला। मी असेन इव्हेंटला। खरंच ये, मला ना ऍक्टिंग येते, मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये खूप सारे मेडल्स पण मिळवलेत, पण हे डान्सचं नाही जमत आहे ग मला। तू डान्स शिकव, मी ना ऍक्टिंगचं बघते। तुम्ही माझ्यासाठी कराल ऍक्टिंग? हो करेन ना। कुठलं फंक्शन आहे आणि रोल काय आहे? जोगतिणीचा। ओके, नाटक कोणतं? नाटक नाहीये। मग ताई, आता आत येऊ का? हा ये। आम्ही डॉक्टरांशी बोलत असताना आत यायचं नाही, ध्यानात ठेव। वय ताई, परत नाही असं होणार। बोल। ताई मोठे मालक नाही शाण्यासारखं वागायलेत आता। म्हणजे त्यांनी का नाही शांतपणे गोळ्या घेतल्या, काही बी राडा नाही केला। काय झालं ताई, तुला आनंद नाही झाला? मला तर वाटतं तू खुश होऊन मला तुझा रत्नहार देशील। अगं गंमत केली ताई, गंमत केली। मला कुठे मिरवायचंय तुझा रत्नहार घालून? नाही, माझी जागा तुझ्या पायाशी आहे, मला काय तुझी सेवा करा मिळते, बस झालं। बस बस, एवढं काय करायची गरज नाही। ताई, अगं तुला आनंद नाही झाला का ते चांगलं वागायला तर? कुणाचं बी वागणं असं अचानक बदललं की नाही, आम्हाला संशय येतो। म्हणजे अनेक वर्ष एखादा माणूस एका तऱ्हेनं वागत असतोय, चुकीचं असेल कदाचित, पण त्याचं वागणं ठरलेलं असतंय। अचानक त्याचं वागणं बदलतं, यामागं 2च कारणं असू शकतात। एक, दैवी चमत्कार। आता दैवी चमत्कार काय रोज होत नाही। मग दुसरं कारण, यामागं कुणाचा तरी हात असेल, आणि हात आहे म्हणजे कुणाचं तरी ह्या मागं हेतू आहे। हा अधिपती बोला। हा, कुणीकडे असा तुम्ही? शाळेबाहेर आहे। झालं का तुमचं काम? हो झालं। आता तरी सांगा काय करायला लागलाय? मला वेळेत पोहोचलं पाहिजे आणि रिक्षा पण बघायची आहे।
असं आहे काय? बर, जरा समोर बघा बरं आता. हा? समोर समोर. तुम्ही आता काय फोनवरच बोलणार? कट करा, या बसा गाडी. सॉरी. काय चाललंय तुमचं? काही नाही. नक्की काय नाही? नाही, खरंच काही नाही. इकडे बघा बरं. तुम्ही सांगशील म्हणून अजून वाट बघालोय मी. आवाज घेणं झालाय सांगायचं. हे राहू दे. हे काय तुझं आहे ना हो सामान? हे काय साडी बिडी हे काय तुम्हीच ठेवले ना हो हे? काय आहे? तुमचंच आहे ना? अक्षरा, चला निघूया. अक्षरा, अक्षरा. आले आले. हे घ्या. अगं ते सामान. हो हो, आणलंय. अधिपती, ती पिशवी द्या ना जरा. हा, थँक्यू. हे घे. ऐक ना, सगळं नीट होईल ना? मी नाटक नीट वठवू शकेन ना? हे बघ, तू काळजी करू नको. मी आहे ना, होईल सगळं. कसलं नाटक? आपल्या शाळेत नवीन वर्षाचे कार्यक्रम असतात ना दरवर्षी, तर त्यामध्ये नाटक बसवतोय. नक्की काय? हो. चला आपण निघूया लवकर. हा, चला मी निघते. ताई, काय ग? ताई, काय झालं? पाणी पिऊ. घे की पाणी. काय झालं का एवढं? हा, दम घे जरा. बोल आता, काय झालं? अगं ताई, सुनबाईला हुडकत होते. दम लागला तिला हुडकून हुडकून. म्हणजे खोलीत नाही का त्या? नाही, खोलीत बी नाही आणि पुऱ्या घरात बी नाही. तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना व? अगं ताई, माझं लक्ष होतं तिच्याकडं, पण अचानकच गायब झाली. ताई, अगं ती पळून गेली का काय? अगं ती पळून गेली असेल तर चांगलंच आहे की. पिढा घराबाहेर गेली पिढा अशी घराबाहेर जाऊन काय बी उपयोग नाही. म्हणजे म्हणजे पिढा अशी गेली पाहिजे की परत घरात येताच कामा नाही. जा, परत एकदा घरात बघ. आम्ही पण बघतो. वय ताई. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.